नमस्कार, ठाणे लाईव्हमध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत। सध्या आपण वर्तकनगर येथे आहोत आणि महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या माध्यमातून विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण आज ठाण्यामध्ये होत आहे। तर अशातच वर्तकनगर परिसरात सामाजिक सभागृह जे आहे ते परिवहन मंत्री प्रताप सरनाईक स्थानिक आमदार यांच्या लोकार्पण आता सामाजिक सभागृहाचं लोकार्पण आपण बघू शकतो। महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते होत आहे। खरं तर या परिसरामध्ये सामाजिक सभागृह असावं अशी स्थानिकांची, वर्तकनगर परिसरातील नागरिकांची मागणी होती आणि आज आपण बघू शकतो महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री स्थानिक आमदार प्रताप सरनाईक यांच्या माध्यमातून ही मागणी पूर्ण झालेली आहे आणि या सामाजिक सभागृहामध्ये विविध लोकांचे सामाजिक कार्यक्रम असतील, विविध घरगुती कार्यक्रम असतील, ते करणं आता शक्य होणार आहे आणि अगदी माफक दरामध्ये येथील स्थानिकांसाठी, ठाणेकरांसाठी येथे कार्यक्रम करणं शक्य होणार आहे आणि खऱ्या अर्थाने परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, आमदार प्रताप यांच्या मागणीला यश आलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि मोठ्या प्रमाणात या परिसरातील शिवसेनेचे पदाधिकारी असतील, सोबतच स्थानिक नागरिक असतील, इथे आलेले आपल्याला पाहायला मिळतात। या परिसरातील नागरिकांची मागणी होती या परिसरामध्ये एक सामाजिक सभागृह उभारलं जावं आणि आज आपण बघू शकतो खऱ्या अर्थाने या सर्व स्थानिकांची मागणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते। श्रीफळ वाटून आपण बघू शकतो लोकार्पणाचा सोहळा या ठिकाणी संपन्न होताना आपल्याला पाहायला मिळतो। नमस्कार, न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। ठाण्यातील वर्तकनगर पोलीस स्टेशनच्या नगर सामाजिक सभागृह 2 मिनिट वेळ उद्घाटन सोहळा आहे या ठिकाणी वर्षामध्ये संपन्न होतं। आमदार प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून हे सामाजिक सभागृह आहे ते उभारण्यात आलेलं आहे आणि त्याचा उद्घाटन सोहळा आहे तो मोठ्या उत्साहामध्ये संपन्न होताना आपण या ठिकाणी बघू शकता। या कार्यक्रमाला सर्व या शिवसेनेचे सर्व नगरसेवक, त्याचबरोबर सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक देखील या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित आहेत आणि मोठ्या उत्साहामध्ये हा उद्घाटन सोहळा संपन्न होतो। आज श्री दत्त जयंती आहे आणि त्यानिमित्ताने अनिल दादा श्री दत्त जयंती आहे आणि दत्त जयंतीचे औचित्य साधन घोडामागुडा विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामांचं उद्घाटन आहे, त्याचबरोबर भूमिपूजन आहे ते या ठिकाणी संपन्न होते। मागे
अरे या ना पट्टी साहेब साहेब 2 मिनिट हे पट्टी या. बस घेतला ना होताना पाहायला मिळतोय सामाजिक भवनाचं उद्घाटन या ठिकाणी परिवहन मंत्री विकास सरनाईक यांच्या परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या शुभ हस्ते या सामाजिक भवनाचं लोकार्पण झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. चला चला पिकीचे सभागृह या परिसरातील स्थानिकांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे आणि त्याचा फायदा या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात होणार आहे. चांगलं एक मिनिट नाही ना इथली का ना समोर ओके इकडे समोर ओके
कोणाचा इकडे इकडे ओके